स्क्रीन दिसतोय ना? यस सर. हॅलो. यस सर. यस सर. प्रशांत, कॅमेरा बंद करून घ्या तुमचा. एक तर कॅमेरा बंद करून घ्या, नाही तर मग झोपून उठून बसा. काल आपण मदरबोर्डला सुरुवात केली होती. मदरबोर्डचे पार्ट्स कुठले कुठले, बरोबर आहे. मदरबोर्ड काय असतो, मदरबोर्ड मध्ये कुठले असतात, को प्रोसेसर काय, सीपीयू काय, मेमरी काय, म्हणजे एक ओव्हरलूक बघितला होता, बरोबर आहे. बरोबर आहे ना? हॅलो. हा, बरोबर आहे, बरोबर. बरोबर. तर आता आपण आज मेमरी मेमरी आपण बघितली होती. मेमरी काय असते ते का नाही? जस्ट इंट्रो बघितलं होतं, हे रॅन्डम ऍक्सेस मेमरी वगैरे हे बघितलं होतं, बरोबर आहे. काल आपण इथपर्यंत आलो होतो, रॉम पर्यंत, बरोबर आहे ना. रीड ओनली मेमरी, बायस रॉम, मी तुम्हाला म्हटलं होतं की बायसच्या बाबत आपण पुढच्या जेव्हा बायसचं लेक्चर असेल त्यावेळेस त्याच्याबद्दल डिटेल मध्ये तुम्हाला कळेल, बरोबर आहे. ओके. आता तात्पुरता एक सांगून देतो की बायस हे बेसिक इनपुट आउटपुट डिव्हाइस आउटपुट सिस्टीम आहे. तुमचे जे मदरबोर्डवर जे लागणारे जे कंपोनंट्स आहेत त्याला एक इन्फॉर्मेशन, त्याची सगळी इन्फॉर्मेशन जी असते ती या बायस मध्ये असते. वेगळ्या वेगळ्या चिपची, त्याची त्याचे ऑल पेरिफेरल्स कसे असतात, त्याचे इन्स्ट्रक्शन्स वगैरे कशा पद्धतीने यूज होतात, कोणाचा यूज काय, हे सगळं या बायस मध्ये नमूद केलेलं असतं. नमूद केलेलं असतं म्हणजे इन्स्ट्रक्ट केलेलं असतं. ओके. आणि या बायसचं काम काय असतं, मदरबोर्ड मध्ये तुमचा प्रोसेसर आणि मेमरी यांच्यामध्ये कम्युनिकेशन करणं, डेटा पाठवणं, डेटा रिट्रीव्ह करणं. त्याचबरोबर तुम्हाला वेळोवेळी अलर्ट करणं, जर समजा हीट जास्त झाली, पीसीची हीट कमी झाली, मॉनिटरची हीट वाढली, मॉनिटरचं रिझोल्युशन, या सगळ्या गोष्टीचं जे काय कॉम्बिनेशन आहे हे सगळं चेक करून तुम्हाला त्याच्याबद्दल इन्स्ट्रक्ट करणं, तुम्हाला म्हणण्यापेक्षा सीपीयू ला इन्स्ट्रक्ट करणं आणि सीपीयू ला सांगणं की हे असं वाढलेलं आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन देणं.
इन्फॉर्मेशन दिल्यानंतर सीपीयू काय करतो, सीपीयू ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत प्रोड्यूस करतो. तर त्या केसमध्ये तुम्हाला समजा जर पीसीला हीट जास्त झाली असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करता, आयदर फॅन लावता किंवा तुमचं काम बंद करून तुम्ही नव्याने चालू करता थोड्या वेळाने. ओके, या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. बायसचं जर प्रायमरी फंक्शन बघितलं तर प्रायमरी फंक्शन असं आहे की त्याचं म्हणजे तुमचं जे कॉम्प्युटर जे ते तुम्हाला तुमच्या कामासाठी तयार करून देणं. आपण जे काम करतो ना रेग्युलरली, ते काम करण्यासाठी आपल्याला ते पीसी तयार करून देणं, हे काम बेसिक काम जे आहे हे बायसचं असतं. आता तुम्ही म्हणाल तयार करून देणं म्हणजे काय, तर ह्या सगळ्या कंपोनंटशी म्हणजे कीबोर्ड काय आहे, माऊस काय आहे, ब्लूटूथ डिव्हाइस कुठला आहे, इंटरनेट कुठलं आहे, लॅन कुठलं आहे, तुमचे मदरबोर्ड मॉनिटर कुठला आहे, हार्ड डिस्क कुठली आहे, रॅम कुठली आहे, या सगळ्याची इन्फॉर्मेशन जी आहे ती सीपीयू ला पोहोचवणं आणि त्याच्यानंतर हार्ड डिस्क मधून कुठल्या ड्राईव्ह वरून रॅम ओपन करायची आहे, या सगळ्या बाबतची इन्स्ट्रक्शन किंवा इन्फॉर्मेशन जी असते किंवा त्याचं एक्झिक्युशन जे असतं, हे एकदा सुरुवात झाली बायस मधून की मग ती पुढे तुमच्या मग त्याचं बायसचं काम संपतं आणि त्याचं काम सुरू कुठलं होतं, ते तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमचं. ओके, बायस ही पण एक छोट्या पद्धतीची ऑपरेटिंग सिस्टीम आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण बायस मधून पण तुम्ही तुमचे बायस मधून तुमचा पीसी चालू करण्यासाठीची ऑपरेटिंग जी लागते तुम्हाला, ती बायस ही तुमची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओके, सीमॉस सीमॉस म्हणजे एक ज्याला क्लॉक म्हणू शकतो, रिअल टाइम क्लॉक, रॅम म्हणजे रँडम ऍक्सेस मेमरी असते जी छोटीशी, की ज्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन स्टोअर असते. या बायस मधली जी काही इन्फॉर्मेशन असते ती या सीमॉसच्या मेमरीमध्ये स्टोअर्ड असते. त्याला कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर असं म्हणतात. सीमॉसचा लॉंग फॉर्म आहे कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर. ओके, तर याचा मुळात उपयोग काय होतो, तर आपण बायस मध्ये जे सेटिंग केलेले असतात की बूट होताना कम्प्युटर हार्ड डिस्क कुठली सिलेक्ट केली पाहिजे, रॅम किती घेतली पाहिजे किंवा टायमिंग काय असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची जी आपण नोंद घेतो किंवा आपण नोंद जी स्टोअर करून ठेवतो, ती स्टोअर इन्फॉर्मेशन आपल्याला पुढे पास ऑन करायची असते. ती स्टोअर करून ठेवायची असते. तर ती कशा करता, तर भविष्यात जेव्हा तुम्ही परत कॉम्प्युटर चालू कराल त्यावेळेस ती तिथे तशीच असली पाहिजे. नाहीतर दरवेळेस तुम्हाला रोज टाइम चेंज करावा लागेल किंवा सगळे बाकीचे सेटिंग जे आहे सीमॉस सेटअप याचे हार्ड डिस्क कुठली आहे वगैरे वगैरे, या सगळ्या कुठली सिलेक्ट करायची किंवा बूट कुठून व्हायचं, हे सगळं तुम्हाला दरवेळेस इन्स्ट्रक्ट करत बसावं लागेल. हे याचं कारण काय, हे असल्यामुळे त्याचा फायदा काय की तो त्याच्या बॅटरी, सीमॉसची जी बॅटरी असते आपली कॉम्प्युटरमध्ये, छोटीशी बॅटरी असते आपल्या बटन सेल ज्याला म्हणतात तुम्ही, आपल्या घड्याळाचा पूर्वीचे जे काही इलेक्ट्रॉनिक्स घड्याळ यायचे त्याच्यासाठी तो आहे. तसा आता हा मोठा येतो थोडासा, तो मोठा सेल जो आहे तो बटन स्टाईलचा, तर तो तुम्हाला युज करत त्याच्यामध्ये युज केला जातो आणि त्या बटन त्याच्याने त्या सीमॉसच्या रॅमला पॉवर दिली जाते त्या बॅटरीने, आणि ती पॉवर दिल्यामुळे काय होतं, रॅम जी आहे ती त्याला करून ठेवते ती माहिती जी तुम्ही टेम्पररीली सेव्ह केली असते, किंवा जोपर्यंत ती बॅटरी तुमच्या ह्याच्यात आहे, जोपर्यंत तुमच्या सिस्टीम मध्ये बॅटरी व्यवस्थित वर्किंग मध्ये आहे तोपर्यंत तुमची माहिती स्टोअर्ड राहते. ज्या वेळेस ती बॅटरी कमकुवत होते किंवा स्लो होते त्यावेळेस तुमची माहिती तुम्हाला मिळत नाही.
बरोबर आहे. या म्हणजे ती जर समजा एखाद वेळेस तुमच्या बायसने रिपीटेडली तो जर समजा टाइम सेट करायला जात असेल किंवा सीमॉसचे बाकीचे सेटिंग तुम्हाला परत रिपीट करायला लावत असेल, त्या केसमध्ये समजून घ्यायचं की तुमच्या बायसमध्ये तुमच्या तो जो सीमॉसचा सेल आहे बॅटरी, ती रिप्लेस करण्याची वेळ आलेली आहे. साधारण जनरली असं आहे की ज्यावेळेस तुमचं सिस्टीम कॉम्प्युटर चालू असतं त्यावेळेस तो कंटिन्युअसली तुमचा सीमॉस सीमॉसची बॅटरी जी आहे ही चार्ज होत असते. एकदा का ती चार्जिंग बंद झाली किंवा तो सेल खराब झाला तर ते चार्जिंग होत नाही आणि त्या केसमध्ये तो सीमॉसचा जो सेल आहे तो बंद पडतो आणि तुम्हाला रिपीटेडली तो पासवर्ड विचारायला, पासवर्ड म्हणतो, क्लॉकची इन्फॉर्मेशन म्हणा किंवा डेट टाइम जे काय आहे ते विचारायला सुरुवात करतो. तो विचारायला सुरुवात केल्यानंतर तुम्ही जर समजा तो सीमॉसची बॅटरी बदलवून तो एकदा बदलवल्यानंतर ती मागची रिकवर होईल का? तर नाही. त्याच्यानंतर परत तुम्हाला ते सेटिंग एकदा एकदा ऍट वन्स करावं लागेल आणि त्याच्यानंतर ते कंटिन्यू जोपर्यंत ती बॅटरी ओके आहे तोपर्यंत ती राहील. समजलं? ओके. या पद्धतीची ती बॅटरी असते सीमॉस बॅटरी. ओके. त्याच्या ह्या इथं जर समजा तुम्ही एक त्याला नॉब असतो, तो नॉब जर दाबल्यानंतर ऑटोमॅटिक लिथियम बॅटरी जी असते ती तुम्हाला बाहेर निघून येते, ती तुम्हाला चेंज करता येते. हे मदरबोर्डवर असतं. ते लॅपटॉप असू द्यात, डेस्कटॉप असू द्यात, ही बॅटरी असतेच असते. ओके. या बॅटरीचे वेगळे वेगळे सॉकेट्स आहेत. काही ठिकाणी ही बॅटरी आडवी असते, जसं मग अशा अशा पद्धतीचं सॉकेट असतं. त्याला खाली हे कनेक्टर असं असतं. खाली काही ठिकाणी ही अशा पद्धतीची दिसते, उभ्या पद्धतीची. हे त्याचे सॉकेट्स आहेत, उभे सॉकेट ज्याला म्हणतात तुम्ही. ओके. याच्यात काय अडचण? हे सीमॉसचं सेटअप जे आहे हे तुमच्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये खूप महत्वाचं आहे. कारण या इथून सीमॉसच्या सेटअप वरून ज्यावेळेस तुम्ही हार्डवेअर इन्स्टॉल करता, ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतात त्यावेळेस तुम्हाला या सीमॉसच्या सेटअपची, म्हणजे सीमॉसच्या बॅटरीची किंवा सीमॉसच्या सेटअपची किंवा बायसच्या सेटअपची गरज पडते. बरोबर आहे. त्याच्यानंतर या बायस मध्येच तुम्हाला बीप कोड नावाचा प्रकार असतो की ज्याच्यामुळे तुम्हाला आयडेंटिफाय होतं सिस्टीम चालू होण्याच्या अगोदर की सिस्टीम मध्ये काय प्रॉब्लेम आहे. त्या बीप कोड वरून तुम्ही ओळखू शकता की कुठला पार्ट खराब झालाय किंवा काय केलं म्हणजे ते पीसी चालू होईल. ओके. ते आपण बीप कोड साठी पण एक सेपरेट सेशन आहे आपलं, त्याच्यात बघूच ते. हे सॉकेट लक्षात आलंय मदरबोर्डचे? हेलो सर. हे आय थिंक हा पूर्ण मदरबोर्ड आहे ना. हे पहा, या इथं नाही, हा, हे इथे सीमॉस बॅटरीच्या सॉकेट आहे. पहा, हे सॉकेट आहे सीमॉस बॅटरीचं. दिसलं? या इथे. ओके. ब्लॅक कलरचं जे हे ना ते सीमॉस बॅटरीचं सॉकेट आहे. हे ॲमी बायस अवॉर्ड वगैरे जे आहे ना
हे या पद्धतीची ती बायस सिस्टीम चिप असते ऍक्च्युली ती त्या ज्याला आपण ईईपी रॉम वगैरे मी सांगितलं ना मग तर त्याच्यामध्ये ही ईपी रॉम ईईपी रॉम मध्ये येते की हिच्यामध्ये रीड करू शकता राईट करू शकता आणि डेटा आपला स्टोअर करू शकतो. यात काय अडचण? हा महत्वाचा पार्ट आहे. हॅलो वेगळ्या मगाशी सांगितल्याप्रमाणे हा बोला. हॅलो हा हा ते बोला ना. एक विचारायचं होतं क्वेश्चन. ते हा सिमोस बॅटरी असते ना हा त्याचे व्होल्टेज ते सेमच असतं का 0.3 व्होल्ट वालं का कमी जास्त असतं? 0 नाही 3 किती व्होल्ट असतं? ती जी काय बॅटरी असते ना त्याच्यावर त्याचे हा 3 व्होल्टची असते साधारण ती छोटी बॅटरी असते ती 0.3 असते ओके बहुतेक ती हा हा. आणि काय ती ती जी तिचे रेटिंग नाही बदलत ती ती सेमच असते सिमॉस त्याला लिथियम बॅटरी सांगायची त्यांना सिमॉस बॅटरी ती काहीतरी 30 का 35 रुपयाला मिळते. जर होलसेलर कडे गेलात तुम्ही तर तुम्हाला साधारण ते 20-21 रुपयापर्यंत पण मिळते. जसं मी गेलात तर नीट मार्केटमध्ये सर्च केलं ना रेग्युलर वर्किंगला 20 रुपयापर्यंत मिळते ती. इंटरव्ह्यू मध्ये पण क्वेश्चन तीच जर विचारतात ना की हा किती व्होल्टची ऐका बॅटरी ना आहे? हा तर तीच बॅटरी आपण ज्यावेळेस इथे हे सेशन होतं ना आपलं हा. त्यावेळेस तुम्ही तुमच्या हातात ती बॅटरी काढून तुम्ही ते चेक करू शकता. हे मी इथं लेक्चर मध्ये का नाही सांगत हे तुम्हाला ऑब्झर्वेशन मध्ये द्यायचं असतं म्हणून नाही सांगितलं. ओके बरोबर. हा हे तुमचं ऑब्झर्वेशन पण महत्वाचं आहे कारण तुम्ही तुमची चौकस बुद्धी असेल तर तुम्ही एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. अदरवाईज नाही करू शकत आपण. बरोबर आहे की नाही? तुम्ही जर एखाद्या मदरबोर्डवर काय लिहिलेलं आहे किंवा एखादी इन्स्ट्रक्शन सिस्टीमवर काय दिलेली आहे ती इन्स्ट्रक्शन न वाचता जर नुसतं यस करत गेलात पुढे तर काही उपयोग नाही ना. तुम्हाला ते ऍक्च्युली फर्मली ते माहिती असलं पाहिजे की कशा करता काय करतोय आपण है ना. नंतर बऱ्याच लोकांना लँडचे ड्रायव्हर सापडत नाही. लँडचा यूज काय म्हणतात त्याला हे सापडत नाही काय म्हणतात काय मॅन्युफॅक्चरर सापडत नाही. मॅन्युफॅक्चरचे डिटेल्स वगैरे असतात किंवा लँडचा म्हणजे ड्रायव्हर शोधत असताना तुमच्याकडे मदरबोर्ड आहे त्याच्यावर ड्रायव्हर तुम्हाला मिळत नाहीये आणि ते ड्रायव्हर नाही सर्च करत एखादी ऑपरेटिंग सिस्टीम आयदर जुनी असते किंवा ते ड्रायव्हर्स विंडोज मध्ये किंवा इतर ठिकाणी नसतात तर त्यावेळेस मग तुम्हाला काय करायला लागतं आपण शोधत बसतो वेळेसारखं. पण ते शोधत असताना ते प्रॉपर जर शोधलं तर तुम्हाला ते बरं पडेल ना. मग त्याच्यापेक्षा मदरबोर्ड ओपन आपलं सिस्टीमचे पॅनल ओपन केल्यानंतर जर मदरबोर्डवर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला प्रत्येक पार्टच्या याच्यावर इन्स्ट्रक्शन लिहिलेले असतील त्याचा नंबर लिहिलेला असेल ते पाहून तुम्ही हे करू शकता. त्या पार्टचे ड्रायव्हर्स नेटवर सर्च करून तुम्ही यूज करू शकता है ना. हे बॅटरी दोन पद्धतीने येते त्याचे सॉकेट. एक तर ह्या अशा आडव्या पद्धतीने ही त्याची बॅक साइड आहे. हे जे सॉकेट आहेत हे मदरबोर्डवर इम्प्लांट असतं हे दोघं सॉकेट. वरच्या बाजूने ती अशी दिसते. खालच्या बाजूने बॅक साइडला हे दोघं पॉइंट दिसतात तुम्हाला फक्त. आणि ही जी आहे ही त्याची खालची बाजू ही मदरबोर्डवर असते आणि ही तुम्हाला वरती दिसते. ही बाजू ही तुम्हाला वरती दिसते आणि ही मदरबोर्डवर अशी उभ्या पद्धतीने ती बॅटरी लावलेली असते अशी उभी लावलेली असते ती. हा ती तुम्हाला हा जो नॉब आहे हा बाजूला करून तुम्हाला ती काढता येते किंवा त्याला दाबलं व्यवस्थित तर ते अटकते त्याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही आता हे सांगायला एवढा वेळ लागतोय पण ज्यावेळेस आपण तिथे करून बघतो तर त्यावेळेस तिथे तुम्हाला इझिली ते काढून बघता येतं. तुम्ही जेव्हा काढून बघितली तर तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की काय आहे ते. इझिली म्हणण्यापेक्षा इझिली आहेच पण ते
तितक्याच नाजूक पद्धतीने पण हाताळावं लागतं. समजा एखाद वेळेस तुम्ही जोरात केलं आणि त्याचा जर लॉक तुटला तर ती बॅटरी प्रॉपर बसत नाही. मग त्या केसमध्ये तुम्हाला एरर येतो. मग दरवेळेस तुम्हाला ते करावं लागतं आणि ते सॉकेट बदलवणं हे तुम्हाला याच्याकडे जावं लागेल. काय म्हणतात त्याला हार्डवेअर नेटवर्क जो मदरबोर्डचं जे कामं करतो सॉल्डरिंग वगैरे त्याच्यासाठी. तर त्यासाठी ते सॉकेट तुम्हाला बदलवून आणायला लागतं. ओके. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा भाग तो चिपसेटचा. तर चिपसेट म्हणजे काय की मदरबोर्डवर असंख्य प्रकारचे वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या चिप्स असतात. त्या एकच अशा पद्धतीने डिझाईन केल्या असतात की ज्या एकमेकांच्या सहाय्याने काम करतील आणि एकमेकांमध्ये त्यांची काय म्हणतात त्याला एकमेकांच्या सहाय्याने ते पुढे काम करतील. जसं त्याला आपलं सहकार तत्व असतं ना, पतपेढी, सहकारी बँक वगैरे माहिती आहे ना, तशा पद्धतीने एकमेका सहाय्य करू. तसं साखर कारखाना असेल किंवा काय असेल तर त्या पद्धतीने सगळे शेतकरी मिळून जसं एकत्र येऊन तसं काम करतात तशा पद्धतीने सगळे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट एकत्र येऊन काम करतात आणि ते त्याला चिपसेट असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये दोन पद्धतीचे चिपसेट आपण हे करतो. पद्धतीचे म्हणजे चिपसेटच्या लोकेशनवर आपण ठरवतो की नॉर्थ ब्रिज चिपसेट आणि साऊथ ब्रिज चिपसेट. आता नॉर्थ ब्रिज आणि साऊथ ब्रिज कसं बघायचं? नॉर्थ ब्रिज जे आहे तर त्याच्यामध्ये साधारण महत्वाच्या गोष्टी ज्या येतात ते इनपुट आउटपुट कंट्रोल हब येतो. म्हणजेच काय की इनपुट आउटपुटच्या संदर्भातले जे काय चिपसेट आहेत ते सगळे या नॉर्थ ब्रिज मध्ये. त्याच्यामध्ये USB, ऑडिओ सिरियल जॅक, ऑडिओ जॅक, सिरियल जॅक, नंतर सिस्टीम बायस जी येते त्याच्यात येते, ISA बस जी आहे ती येते, IDE बस येते म्हणजे हार्ड डिस्क वगैरे तुमची. म्हणजे जे इनपुट साठी जे लागतात इनपुट किंवा आउटपुट साठी ते सगळे कंपोनंट तुमचे नॉर्थ ब्रिज मध्ये येतात. बरोबर आहे. नॉर्थ ब्रिज कोणता हे तर जिथे तुम्हाला USB चे कनेक्टर असतील, ऑडिओचे जे कनेक्टर असतील, सिरियल चे कनेक्टर असतील सिरियल पोर्टचे, नंतर जिथे बायस सिस्टीम असेल त्याच्या आजूबाजूचा भाग म्हणजे नॉर्थ ब्रिज. ओके. हे ओळखण्याची सोपी पद्धत आहे. आणि साऊथ ब्रिज त्याच्या व्यतिरिक्त जे मेमरीचे मेमरी कंट्रोलर हब जे म्हणजे मेमरी कंट्रोलर हब कोणते? CPU, रॅम, ऍडव्हान्स ग्राफिक्स कार्ड, हीट सिंक, हे जे आहे ते तो जो भाग आला तर तो साऊथ ब्रिज असं मोजला जातो. ते कुठे असतो? साऊथ ब्रिज कुठे असतो तर तो तुमच्या सीपीयूच्या हीट सिंक जवळ असतो. हे ओळखण्याची त्याची खूण आहे. साऊथ ब्रिजचं काम काय असतं की मेमरी मधून तुमचा डेटा इनपुट आउटपुट कडे देणं किंवा इनपुट आउटपुट कडून तुमचा डेटा मेमरी मध्ये देणं किंवा प्रोसेसर कडे देणं. हे त्याचं काम आहे. ट्रान्सपोर्टेशनचं काम आहे थोडक्यात किंवा डेटा प्रोसेसिंगचं काम. ओके. हे बघा साऊथ ब्रिज, नॉर्थ ब्रिज. नॉर्थ ब्रिज इकडे का म्हटलंय की इकडे याच्या बाजूला तुम्हाला हे बाकीचे कंपोनंट दिसतात. हा प्रोसेसर, हे हा जो रॅम वगैरेचा हा जो भाग आहे ना हा साऊथ ब्रिज. हा हा पूर्ण साऊथ ब्रिज आणि हा नॉर्थ ब्रिज बद्दल. हे हे जे कंट्रोलर आहे ना हे त्याचा हा साऊथ नॉर्थ ब्रिज. एक मिनिट.
हा तुमचा नॉर्थ ब्रिज. आणि हा तुमचा साऊथ ब्रिज. नॉर्थ ब्रिज मध्ये हा हा हे जे कनेक्टर आहे अजून हे पण नॉर्थ ब्रिज मध्ये ऍक्च्युली येतात. हं? हे जे ग्राफिक्स कार्ड आहे तुमचं, हे जे ग्राफिक्स कार्ड इथे टाकू शकतो तुम्ही, ते ग्राफिक्स कार्ड तुमचं साऊथ ब्रिज मध्ये येतं. प्रशांत तुमचा कॅमेरा बंद करा. मगाशी पण मी सांगितलं. आणि तुम्हाला जर दुसऱ्याला मान देता येत नसेल तर नका देऊ, बंद करून टाका तुमचं. सॉरी. ओके. लक्षात आलं तुमच्या नॉर्थ ब्रिज साऊथ ब्रिज. आता ते वर्क कसे करतात, तर हे जे चिपसेट असतात हे ग्लू केलेले असतात कनेक्ट विथ मायक्रो प्रोसेसर टू रेस्ट मदरबोर्ड. देअरफॉर टू रेस्ट द कम्प्युटर all various components to compute CPU through chipset. Okay. North Bridge, South Bridge